माझ्या विश्वकर्मीय बांधवांसाठी, ग्राहक वर्गासाठी किंवा माझ्या एक फॅमिलीसाठी हे आपण डायरेक्ट मोटर कशी बनते या कंपनीमध्ये आलेलो आहे आणि कंपनी गुजरातला आहे. तर गुजरातमध्ये या कंपनीमध्ये आलेलो. तर या ठिकाणी या पद्धतीनं कॉईल बनते मोटरची. अशी या पद्धतीनं कॉईल बनते. एक मशीन, ऑटोमॅटिक मशीन असतं. या ऑटोमॅटिक मशीनवर एक कॉईल बनलेलं असतं. आता सध्या सरांचं काम बंद आहे. त्याच्यानंतर या पद्धतीनं एक असं वायरिंग झालेलं असतं आणि या इकडं आणि कच्चा माल असतो. हे स्टम्पिंग आहे. हे स्टम्पिंग या पद्धतीनं बनतं. याच्यानंतर या इकडे हे रोटर आहे. हे तुमचं 3 HP, 5 HP, 4 HP, सिंगल फेस, 3 फेस या पद्धतीने रोटर आहे या ठिकाणी. या ठिकाणी याचे पाठीमागचे समोरचे ड्रम आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी वायरिंग व्हायलेले आहे. जवळून दाखवा, थोडस जवळून दाखवा. या ठिकाणी वायरिंग अशी बनवतात की जे आपल्याकडे मोटर येते चाप कटरला असेल किंवा मिल्किंग मशीनसाठी असेल किंवा पिठाची चक्की असेल, शेवाय मशीन असेल, या ठिकाणी मोटर या कंपनीमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आणि या पद्धतीने मोटर अशी वायरिंग वगैरे कच्च्या पद्धतीने तयार केलेली असते आणि याला कलर झाल्याच्या नंतर हे मोटर एक नंबर क्वालिटीमध्ये दिसते. तर आपण मोटर तयार कंप्लीट झालेली मोटर दाखवत आणि तर या पद्धतीने आपण डायरेक्ट कंपनी टू ग्राहकापर्यंत मोटर द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि कमीत कमी रेटमध्ये मोटर द्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि सर्व्हिस म्हणजे विशेष काय की आपण मोटर कुठलाही फॉल्टिंग झालं तर आपण पीस टू पीस बदलून देतो. ते बदलून देण्याचं एकच कारण आहे की आपण डायरेक्ट कंपनी टू ग्राहकाला देतो. म्हणजे ग्राहकाला आपण थांबवू देत नाहीत की मोटर भरायला वेळ लागल किंवा कंपनीकडून भरून येईल, अशा पद्धतीने नाही. या पद्धतीनं मोटर रेडी होईल. रेडी झाल्याच्या नंतर या पद्धतीनं मोटर कम्प्लीट कलर मारून ओके या पद्धतीनं मोटर राहील. तर ठीक आहे. मग याच्यानंतर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय बाकीचं दाखवूयात.